विद्यार्थी मित्र हो, आज आपण हेक्टर ओलींचा आधुनिक व्यापार सिद्धांत याविषयी चर्चा करणार आहोत. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या पेपर अंतर्गत आपण प्रकरण 1 मध्ये चौथा भाग हेक्टर ओलींचा आधुनिक व्यापार सिद्धांत म्हणजे काय याविषयी आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये विश्लेषण करणार आहोत. स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ हेक्टर आणि बर्टील ओलीन या दोघांपैकी एलिफ हेक्टर 1879 ते 1952 असा त्यांचा कालखंड आहे. हेक्टर हे आर्थिक इतिहासकार होते. त्यांचा स्वीडनचा आर्थिक इतिहास आणि व्यापारवाद या दोन विषयांचा अभ्यास महत्त्वपूर्ण समजला जातो. हेक्टर यांनी 1919 या वर्षी इकॉनॉमिक्स टिडस्क्रिफ्ट या 21व्या खंडामध्ये एक निबंध लिहिला. त्या निबंधाचं नाव होतं द इफेक्ट ऑफ फॉरेन ट्रेड ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम. या सिद्धांतात त्यांनी निबंधामध्ये त्यांनी आपला सिद्धांत मांडला आणि तो सिद्धांत म्हणजे हेक्टर ओलीन यांचा आधुनिक व्यापार सिद्धांत होय. हेक्टर बरोबरच बर्टील ओलीन हा 1899 ते 1979 हा त्याचा कालखंड आहे आणि एली हेक्टर यांचेच ओलीन हे विद्यार्थी होते. त्यांनी आपले व्यापारविषयक लिखाण प्रामुख्याने केलेले दिसून येते आणि त्यांचं व्यापारविषयक लिखाण जे आहे ते इंटर रिजनल अँड इंटरनॅशनल ट्रेड या ग्रंथामधून झालेले आहे. हा ग्रंथ त्यांनी 1933 या वर्षी प्रसिद्ध केला आणि याच सिद्धांत देखील या ओलींचा सिद्धांत देखील व्यापारविषयक सिद्धांत जे त्याचे लिखाण आहे हे देखील रिकार्डोच्या तौलनिक लाभाच्या तत्वावर आधारित असलेले आपणास दिसून येते. हेक्टर आणि ओलीन म्हणजे गुरु आणि शिष्य या दोघांनी मिळून या सिद्धांताची मांडणी प्रामुख्याने केली आणि म्हणून हेक्टर ओलीन सिद्धांत या नावाने प्रामुख्याने आधुनिक व्यापाराचा सिद्धांत ओळखला जातो. तर हेक्टर ओलीन सिद्धांताची मूलभूत ग्रहिते त्यांनी सांगितली की ज्या गृहितावर आधारित हा सिद्धांत प्रामुख्याने स्पष्ट केलेला दिसून येतो. हा आधुनिक व्यापाराचा सिद्धांत 2 मुद्द्यावर प्रामुख्याने आधारित आहे. त्यांनी सांगितलेले 2 आधार किंवा 2 मुद्दे म्हणजे त्यापैकी एक वेगवेगळ्या वस्तूंच्या उत्पादनासाठी उत्पादन घटकांच्या मात्रांचं जर आपण विचार केला तर विविध संयोग आवश्यक असतात. त्यांनी असं या ठिकाणी मुद्दा मांडला वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन जर करायचं असेल तर वेगवेगळ्या वस्तूंच्या उत्पादनासाठी उत्पादन घटकांच्या मात्रांचे संयोग हे वेगवेगळे असतात आणि ते वेगवेगळे आवश्यक असतात असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरा मुद्दा त्यांनी प्रामुख्याने सांगितला म्हणजे उत्पादन घटकांच्या मात्रांचे विविध संयोग उत्पादनासाठी आणि दुसरा मुद्दा आहे वेगवेगळ्या देशांमध्ये उत्पादन घटकांची उपलब्धता भरपूर असून ती वेगवेगळी आहे. म्हणजे वेगवेगळ्या देशात उत्पादन घटकांची उपलब्धता ही वेगवेगळ्या स्वरूपाची दिसून येते. ती समान नसते, कमी अधिक असते. म्हणजे त्या देशाच्या परिस्थितीनुसार म्हणा, वातावरणानुसार म्हणा, ती त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन घटकांची उपलब्धता ही वेगळी दिसून येते.
सर्व देशात ती समान दिसून येत नाही. यांचा हा सिद्धांत आहे तो प्रामुख्याने घटक विपुलता आणि घटक घनता या दोन नव्या संकल्पनावर आधारित आहे. घटक विपुलता आणि घटक घनता या दोन नव्या संकल्पना त्यांनी या ठिकाणी मांडली. घटक विपुलता म्हणजे घटक भरपूर प्रमाणात उत्पादन घटकांची उपलब्धता असणे आणि घनता त्यांची तीव्रता आपण म्हणूया किंवा त्यांची संख्या ही या ठिकाणी लक्षात घेतलेली. तर या दोन मुद्द्याच्या आधारे त्यांनी आधुनिक व्यापाराचा सिद्धांत हेक्शर ओहलिन यांनी मांडलेला दिसून येतो. तर सिद्धांत मांडत असताना दोन मुद्दे तर सांगितले त्यांनी, परंतु काही गृहीत या ठिकाणी मांडलेली आहेत. त्या गृहीतांच्या आधारे तो सिद्धांत त्यांनी प्रामुख्याने स्पष्ट केलेला दिसून येतो. गृहीतामध्ये पहिलं गृहीत त्यांनी सांगितलं की 2 देश 2 वस्तू आणि 2 घटक प्रतिमान, म्हणजे 2 वस्तू 2 देश आणि 2 घटक उत्पादनाचे. तर 2 देश 2 वस्तू तर गृहीत धरल्या, पण उत्पादन घटकसुद्धा 2च आहेत आणि ते म्हणजे श्रम आणि दुसरं भांडवल. हे 2 उत्पादन घटक त्यांनी मानले. दुसरं असं म्हटलं की दोन्ही देशातील तंत्रज्ञान समान पातळीवर असते, म्हणजे दोन्ही देशातील तंत्रज्ञाने एकाच पातळीचे असते, त्याच्यामध्ये फरक नसतो. मग ओहलिननी या संदर्भात स्पष्टीकरण देत असता असं म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे भौतिकशास्त्राचे नियम हे सर्वत्र समान असतात, भौतिकशास्त्राचे नियम हे सर्वत्र समान असतात, अगदी तशीच एका विशिष्ट काळामध्ये तंत्रज्ञानाची पातळीसुद्धा समान असते. विशिष्ट काळामध्ये तंत्रज्ञानाची पातळीसुद्धा या भौतिकशास्त्राच्या नियमाप्रमाणेच कायम असते, समान असते. त्यानंतर स्थिर उत्पादन फलाचं गृहीत धरलं, कॉन्स्टंट रिटर्न्स टू स्केल. त्याला आपण कॉन्स्टंट रिटर्न्स टू स्केल असं म्हणतो. तर स्थिर उत्पादन फल कशाला म्हणायचं, तर त्यांनी भांडवल आणि श्रम, उदाहरणार्थ तर भांडवल आणि श्रमाच्या जर मात्रा आपण दुप्पट करत गेलो तर त्याचा परिणाम असा होतो की उत्पादन ही दुप्पटीने वाढते. म्हणजे भांडवल आणि श्रमाचे उत्पादनाचे घटक जेवढ्या प्रमाणात आपण वाढू तेवढ्याच प्रमाणामध्ये उत्पादन वाढणे, यालाच काय म्हणायचं, स्थिर उत्पादन फल. म्हणजे उत्पादन घटकाची वाढ ज्या प्रमाणात होते त्याच प्रमाणात उत्पादनसुद्धा वाढते, याला स्थिर उत्पादन फल असं म्हटलेलं आहे. त्यानंतर प्रबल घटक तीव्रता, प्रबल स्ट्रॉंग फॅक्टर, त्याला आपण म्हणू स्ट्रॉंग फॅक्टर इंटेन्सिटीज. स्ट्रॉंग फॅक्टर इंटेन्सिटीज म्हणजे काय की प्रबल घटक तीव्रता, घटकांची तीव्रता ही प्रबल असते असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर घटक तीव्रता ही प्रबल असणे म्हणजे काय, समजा या ठिकाणी आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर कापड उत्पादनात समजा पोलादाच्या उत्पादनापेक्षा श्रम हा घटक अधिक वापरला जातो. याचा अर्थ असं काय की कापड ही वस्तू श्रमप्रधान राहील, म्हणजे कापड उत्पादनामध्ये पोलाद उत्पादनाच्या तुलनेत श्रम घटक अधिक वापरणे म्हणजेच कापड हे श्रमप्रधान आहे. आणि हे जर असं असेल तर ते नेहमीप्रमाणे श्रमप्रधानच राहील, त्यात बदल होणार नाही. आणि म्हणजे कापड हे नेहमी करता श्रमप्रधानच राहील, नेहमीप्रमाणे कापड उद्योगात श्रमाचाच वापर अधिक केला जाईल, त्याच्यात बदल होणार नाही, हा त्यामागचा मुद्दा आहे. आणि दुसरं महत्त्वाचं त्यांनी स्पष्टीकरण देत असताना असं म्हटलं की एकाच वेळी एखादी वस्तू एका देशात भांडवल प्रदान आणि दुसऱ्या देशात श्रमप्रदान अशी असू शकत नाही. म्हणजे काय, एकाच वेळी एखादी वस्तू एखाद्या देशात श्रमप्रदान आणि दुसऱ्या देशात भांडवल प्रदान नाही. उदाहरणार्थ कापडाचं जर घेतलं तर समजा भारतामध्ये कापड उत्पादनासाठी प्रधान तंत्र वापरले जातं किंवा श्रमाची संख्या अधिक वापरली जाते. तर हीच स्थिती इंग्लंडमध्ये सुद्धा कापड तयार करताना श्रमाची संख्या अधिक राहायला पाहिजे आणि अधिक राहते
असं त्यामागचं विश्लेषण आहे आणि त्यालाच तो घटक तीव्रता, प्रबल घटक तीव्रता या नावाने संबोधतो. त्यानंतर हेक्टर वोहोलिनी यांनी विशेषीकरणाच्या बाबतीमध्ये स्पष्टीकरण केलं. ते विशेषीकरण हे अपूर्ण असतं असं त्याचं म्हणणं आहे. अपूर्ण विशेषीकरण असं गृहीत धरलं म्हणजे इनकम्प्लीट स्पेशलायझेशन. स्पेशलायझेशन हे कंप्लीट नसतं, विशेषीकरण हे अपूर्ण असतं असं त्यांनी सांगितलं. कारण दोन पैकी कुठलाही देश एकाच वस्तूच्या उत्पादनामध्ये संपूर्ण विशेषीकरण करत नाही. म्हणजे दोन देश आहेत तर दोन्हीपैकी कुठलाही एक देश एकाच वस्तूमध्ये विशेषीकरण करत नाही किंवा त्या वस्तूचं संपूर्ण विशेषीकरण करत नाही. म्हणजे काय, प्रत्येक देश दोन्ही वस्तूंचं उत्पादन करतात. म्हणजे कापड आपण घेतलं आणि पोलाद घेतलं तर मग पोलाद आणि कापड हे दोन्ही उत्पादनं दोन्ही देशात घेतले जातात. असं होत नाही की फक्त कापडच इंग्लंडमध्ये तयार होईल आणि पोलाद फक्त भारतातच तयार होईल. असं जे विशेषीकरण याला म्हणतो आपण ते पूर्णपणे होत नाही, अपूर्ण असतं. आणि म्हणून दोन्ही वस्तूंचं उत्पादन कमी अधिक प्रमाणात राहील. कापडाचं थोडं तुलनेने अधिक राहील. उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये पोलादाचं थोडं कमी राहील, भारतामध्ये पोलाद थोडा जास्त राहील, कापड थोडं कमी राहील, उदाहरणादाखल. परंतु दोन्ही वस्तूचं उत्पादन होईल. म्हणून विशेषीकरण पूर्ण आपल्याला प्रामुख्याने दिसून येत नाही असाही मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडला. आणि पूर्ण स्पर्धा त्यांनी गृहीत धरले की बाजारात पूर्ण स्पर्धा असते. पूर्ण स्पर्धेचा अर्थ काय की पूर्ण स्पर्धा असल्यामुळे कोणत्याही विक्रेत्याचं किंवा ग्राहकाचं कुणावरही वर्चस्व नसतं. वस्तूंच्या किमतीवर कुणाचंही वर्चस्व नसतं, कुणीही प्रभुत्व निर्माण करत नाही. मग वस्तूच्या किमती कशा ठरतात तर मागणी आणि पुरवठ्यावर या वस्तूंच्या किमती ठरत असतात. मागणी आणि पुरवठ्याची स्थिती पाहून दीर्घकाळात त्या वस्तूच्या किमती निश्चितपणे ठरत असतात. आणि म्हणून मागणी आणि पुरवठ्यावर किमती दीर्घकाळामध्ये उत्पादन खर्चा एवढ्या समान होतात आणि त्या किमतीवर कुणाचंही वर्चस्व प्रामुख्याने दिसून येत नाही. उत्पादन घटकांची गतिमानता नंतरचं गृहीत त्यांनी सांगितलं की मॉबिलिटी ऑफ फॅक्टर्स देशांतर्गत संपूर्णपणे गतिशील आहे. म्हणजे काही उत्पादन घटक असं म्हणता येणार नाही, परंतु उत्पादन घटक जे दोन गृहीत धरले त्यांनी, हे दोन्ही उत्पादन घटक देशांतर्गत पूर्णपणे गतिशील आहे. म्हणजे देशांतर्गत ते उत्पादनाचे घटक कुठेही जाऊ शकतात, सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जाऊ शकतात. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र ते पूर्णपणे गतिहीन असतात. म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी मात्र ते तयार नसतात, तिथं गती नसते. म्हणजे ते जात नाहीत, ते देशांतर्गतच फक्त फिरत असतात. बाहेरच्या देशामध्ये मात्र ते उत्पादन घटक, एका देशातील उत्पादन घटक दुसऱ्या देशात जात नाहीत, ते त्या देशातच राहतात. त्याला आपण काय म्हणतो, आंतरराष्ट्रीय पातळीवर हे उत्पादन घटक पूर्णपणे गतिहीन असतात. फक्त देशांतर्गत ते गतिशील असतात, देशांतर्गत मात्र पूर्णपणे ते फिरत असतात. त्यानंतरचं गृहीत असं सांगितलेलं आहे, त्यांनी मांडलेलं आहे ते म्हणजे लोकांच्या या ठिकाणी आवडीनिवडीमध्ये साम्य असतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. लोकांच्या आवडीनिवडीमध्ये साम्य असते असंही त्यांनी गृहीत धरलं की दोन देश आहेत व्यापार करत असताना. त्यांनी असं म्हटलं, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भामध्ये गृहीतक मांडत असताना, गृहीत सांगत असताना, तर ही परिस्थिती असते. म्हणजे दोन देशातील लोकांच्या आवडीनिवडी समान असतात आणि त्यामुळं दोन्ही देशातील लोकांच्या आवडीनिवडी समान असल्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापार करणं कसा होतो ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि मुक्त व्यापार, पुढचा मुद्दा त्यांनी मांडला की फ्री ट्रेड, व्यापार करत असताना कुठल्या प्रकारची बंधनं येत नाहीत, कुठल्या प्रकारची त्याच्यावर डिस्ट्रिक्शन किंवा कुठल्याही प्रकारची त्याच्यावर नियंत्रणं येत नाहीत आणि नियंत्रण कुठल्याही प्रकारचं नसल्यामुळं व्यापार मुक्तपणे होत असतो. म्हणून व्यापार शर्ती वगैरे काही नसतात. आणि शेवटचा मुद्दा, वाहतूक खर्च त्यामुळं शून्य असतो. त्याने असं गृहीत धरलं की वाहतूक खर्च हा शून्य गृहीत धरला आहे, झिरो ट्रान्सपोर्ट कॉस्ट असं त्याने गृहीत धरलं आहे. आणि अशा प्रकारचे एकूण 10 गृहीतांच्या आधारे आधुनिक आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत त्यांनी प्रामुख्याने मांडला. आणि आंतरराष्ट्रीय व्यापार
कसा होतो ते हेक्शर अँड ओलिन या गुरु आणि शिष्याने सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसून येतो. मला वाटतं आज आपण या ठिकाणी हेक्शर ओलिन यांचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांतच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना सिद्धांताची संकल्पना आणि सिद्धांतसाठी गृहीत धरलेली परिस्थिती, सिद्धांताची गृहीते, एकूण 10 गृहीते या ठिकाणी पाहिलेली आहेत. आता पुढील लेक्चरमध्ये आपण त्याला सिद्धांत प्रत्यक्षामध्ये कसा उतरतो त्याचं स्पष्टीकरण करू आणि व्यापार कसा होतो याचं आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण करता येईल. आणि नंतरच आपल्याला हा आंतरराष्ट्रीय व्यापार, आधुनिक व्यापार जो आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार हेक्शर ओलिनचा आधुनिक व्यापार सिद्धांत तो या ठिकाणी आपल्याला पूर्ण समजू शकेल. आज आपण फक्त गृहीत परिस्थिती लक्षात घेतली आणि या गृहीत परिस्थितीच्या द्वारे या ठिकाणी पुढे आपल्याला संकल्पना मांडायची. त्या अगोदर फक्त एक मुद्दा आपण घेऊया, तो म्हणजे घटक घनतेची संकल्पना. घटक घनता आणि घटक विपुलता या 2 कल्पना त्यांनी सांगितल्या. त्या थोड्या विस्ताराने आपण 2 वाक्यामध्ये सांगूया आणि मग थांबूया. त्यातलं घटक विपुलता आणि घटक घनता ह्या 2 संकल्पना, त्यातली घटक घनतेची संकल्पना सांगताना ही त्यांनी असं मांडले की तौलनिक लाभाप्रमाणेच एक सापेक्ष संकल्पना आहे. घटक घनता ही संकल्पनासुद्धा तौलनिक लाभाप्रमाणेच सापेक्ष संकल्पना आहे. म्हणजे कशी की जेव्हा कापड ही वस्तू पोलादापेक्षा अधिक श्रमदान प्रधान असते, तेव्हा अर्थातच पोलादी वस्तू कापडाच्या तुलनेत भांडवल प्रधान असते. म्हणजे तुलनात्मकदृष्ट्या घनता, घटक घनता म्हणजे या ठिकाणी काय म्हणायचं की आपल्याला की कापड ही वस्तू पोलादापेक्षा अधिक श्रमप्रधान आहे. म्हणजेच काय, पोलाद ही वस्तू कापडाच्या तुलनेत भांडवल प्रधान आहे. ही कंपॅरेटिव्ह स्टडी या ठिकाणी तौलनिक विचार करून, तुलनात्मक विचार करून, सापेक्ष संकल्पना मांडून तुलनात्मकदृष्ट्या कोण भांडवल प्रधान आहे आणि तुलनात्मकदृष्ट्या कोणती वस्तू श्रमप्रधान आहे हे या ठिकाणी घटक घनतेच्या संकल्पनेमधून सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि त्यानंतरचा मुद्दा आपण पाहायचा तो म्हणजे आर्थिक घटक विपुलतामध्ये 2 मुद्दे येतात. फॅक्टर ॲबंडन्स त्याला म्हणतो आपण घटक विपुलतेला. तर 2 अर्थ घटक विपुलतेचे या ठिकाणी प्रामुख्याने हेक्शर आणि ओलिननी सांगितली. भौतिक विपुलता आणि आर्थिक विपुलता, फिजिकल अबंडन्स आणि इकॉनॉमिक अबंडन्स. म्हणजे भौतिक विपुलता कशाला म्हणायचं आणि आर्थिक विपुलता कशाला म्हणायचं, तर याचा विचार आपण पुढील लेक्चरमध्ये करूया. सध्या व्हिडिओ लेक्चरमध्ये येथेच आपण पूर्णविराम देऊ आणि आज हेक्शर ओलिनचा व्यापार सिद्धांत, आधुनिक व्यापाराचा सिद्धांत याच्या संदर्भात आपण चर्चा करत असताना ही संकल्पना आणि गृहीते या बाबतीत चर्चा केली आणि घटक घनतेची संकल्पनासुद्धा त्यांनी सांगितलेली, त्याविषयी आपण चर्चा केली. आता पुढील याच्यामध्ये घटक विपुलता आणि त्याचं विश्लेषण करूया. तोपर्यंत आपण इथे थांबू. आपल्या काही अडचणी असतील तर तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा कुठल्याही फेसबुक किंवा व्हॉट्सअप असेल किंवा तुम्ही गुगल क्लासरूम कुठेही असेल तिथून तुम्ही तुमच्या प्रामुख्याने कॉमेंट्स करा. काही अडचणी लिहा त्याच्यावर, त्याचं असतील तर त्याचं निरसन पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये निश्चितपणे केलं जाईल अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो. इथेच थांबतो.